तर नमस्कार मंडळी, माझ्या आणखीन एका मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। जशा पावसाच्या सरी मागून सरी येत असतात, तसं ह्या हप्त्यात एका मागून एक पाहुणे येत होती। अर्थात आलेल्या पाहुण्यांची मनापासून स्वागत। आज गावावरून मामाचा मुलगा पुण्यात राहत असलेल्या चुलत्यांना, चुलत्यांच्या मुलांना, आत्याच्या मुलीला भेटायला आला होता। त्याच्यासोबत त्याची बायको आणि मेवना पण होता। त्याची बायको आणि मेवना एका नात्याने माझे पुतणे लागत होते आणि तो जावई। घेऊन दिलेला हेडफोन बाहेर काढल्यावर त्या वायरीचा जसा गुंता होतो तसाच हा आमच्या नात्यामधील गुंता। असू द्या, मग मी त्याला मी राहत असलेला माझा भाड्याचा महाल दाखवला। वेळ कमी असल्याने आणि पुढे अजून पाहुण्यांकडे जायचं असलं म्हणून मी त्याला लगेच माझ्या शेजारीत राहत असलेल्या त्याच्या चुलत्यांकडे घेऊन गेलो। तिथं पटकन मामीला पाहुण्यांसाठी चहा बनवायला सांगितलं। पाहुण्यांना दुधाचा चहा पाजायचा म्हणून मामीने मला दुधाची पिशवी आणायला सांगितली। मग मी लगेच शेजारच्या दुकानात जाऊन दुधाची पिशवी घेतली। सध्या मी भाकरी त्यांच्याकडे खात असल्यामुळे मला अशी किरकोळ कामं करावाच लागतात। रोज मला फुलपात्र्यात चहा देत असलेल्या मामीने आज पाहुण्यांसाठी मात्र कपाचा नवीन सेट काढला होता। चहा पिऊन झाल्यावर मामाच्या मुलांनी विचारले, लहाना चुलता कुठे राहतो? मग मी त्याला शेजारीत राहत असलेल्या आमच्या लहान मामाचं घर दाखवलं। तो बायका पोरांना घेऊन दौऱ्यावर गेला होता, त्याच्यामुळे त्याच्या घराला कुलूप होतं। मग मामाला आणि मला सोबत घेऊन आम्ही त्याच्या आत्याच्या मुलीकडे निघालो। पुढच्या अर्ध्या तासाच आम्ही आत्याची मुलगी राहत असलेल्या सोसायटीत पोहोचलो। पाहुण्यांची यांच्याकडे यायची पहिली वेळ असल्यामुळे त्यांना त्यांचं घर माहीत नव्हतं, पण मामाच्या मुलाने खाली पार्किंगला उभी असलेली दाजींची कार ओळखली आणि फ्लॅट पण। चौथ्या मजल्यावर पायऱ्यांनी चढून जायचे कष्ट कोण घेईल म्हणून आम्ही लिफ्टला कॉल करून 2च मिनिटात बहिणीच्या फ्लॅटवर पोहोचलो। बहीण तिच्या लहान मुलीला सगळ्या पाहुण्यांची ओळख करून देत होती। हा तर मागच्याच हप्त्यात आला होता आणि मम्मी तर बोलती हे सगळे पाहुणे काय दर 8 दिवसाला येत नसतात असं तिला वाटत असावं, म्हणून तिचं बालमन मला पाहुणं समजायला तयारच नव्हतं। मग वर्क फ्रॉम होम करत असलेल्या आमच्या दाजींची एंट्री झाली। मग थोडी शाब्दिक तू मे आणि एकमेकांची मस्करी कुस्करी सुरू झाली। मी बायकोचा भाऊ असल्यामुळे दाजींनी शेवटी घाबरून माघार घेतली। सुख श्रीमंती भोगणाऱ्या आणि तरी पाय जमिनीवर असणाऱ्या अशा या आमच्या जिंदादिल दाजींकडून मस्करीत जिंकल्यामुळे मला पण आनंद झाला। मग जेवणाच्या आधीचा स्टार्टर म्हणून समोर कॉफी आली। 2-3 गोट घेतो ना घेतो तोच लगेच समोर कॉफीची कप न्यायला बाची आली। तिचे एक्सप्रेशन पाहता ती मला म्हणत असावी, बास की आता कवर प्याचा चहा ठेवा कप ट्रे मध्ये, म्हणून मी लगेच कॉफीचा कप ट्रे मध्ये ठेवला। कॉफी पाणी झाल्यावर बहिणीची लगेच जेवणाची तयारीची पळापळ चालू झाली। जेवणामध्ये पनीर भाजी, भात, चपाती, भजे, आमरस असा बेत केला होता। त्यात दाजी आम्हाला गेल्या गेल्या म्हटले होते, आपलंच घर समजायला अजून। मग काय या भाऊनी चपातीचा अख्खा ढीग स्वतःच्या ताटात भरायला सुरुवात केली। आपलंच घर समज असं बोलून पस्तावलेली दाजी हा सगळा पराक्रम शांतपणे पाहत होती। मग आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्यासाठी जेवणाचे ताट सजवले। माझा आहार दाजीला माहीत असल्यामुळे ती मला बोलले, आमचं जेवण झाल्यावर तू जेवण कर। बराच माल उरल्यामुळे मी पण पोटभर जेवण केलं आणि निघायच्या वेळेस एक फॅमिली फोटो पण घेतला। खाली पार्किंगला बहीण व दाजी आम्हाला वाट लावायला आले होते। दाजींनी शेजारीच असलेल्या मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये त्यांच्या ऑफिस साठी एक गाळा घेतला होता। मग आम्ही गाळा पाहायची इच्छा व्यक्त केली। अंतर जवळ असल्यामुळे दाजींनी कार न घेता नुकतीच घेतलेल्या नवीन स्कूटरवर आम्हाला रस्ता दाखवायला सुरुवात केली। 2च मिनिटात तिथं पोहोचल्यावर आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली। काम अजून अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे लिफ्ट बंद होती आणि पुढच्या पाहुण्याच्या घरी जाऊन आम्हाला परत जेवायचं होतं, म्हणून दाजींनी आम्हाला पायऱ्यांनीच पळवलं। पुण्यासारख्या शहरात आणि एवढ्या वांछड जागेत हा गाळा असल्यामुळे साहजिकच मी दाजीला किंमत विचारली। दाजींनी 20 लाख रुपये सांगितल्यावर मी किती गरीब आहे हे कळालं। शेवटी मग त्यांचा निरोप घेऊन आम्ही दुसऱ्या एका मामाच्या मुलाकडे निघालो। जाताने माऊलींची आळंदी लागली। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे इंद्रायणीला पण पाणी होतं, त्यामुळे तिथे लोक पापोस धुण्याचा प्रयत्न करत होते। साधारण तासाभराने आम्ही मामाच्या मुलाकडे पोहोचलो। परिसरात प्रति अमोल कोल्हे साहेब म्हणून प्रसिद्ध असणारे आणि हुबेहूब त्यांच्यासारखे दिसणारे असा आमच्या मामाचा मुलगा पार्किंग मध्ये आमच्या स्वागतासाठी उभा होता। मग आम्ही पण लगेच गाडी पार्किंगला लावून त्याच्यासोबत निघालो। त्याने पण लिफ्टला कॉल केला। तेवढ्यात त्याला मी एक खुळी शंका विचारली। बोललो, आमचे वजन आणि त्यात आम्ही जेवण करून आलोय, एवढं वजन लिफ्ट घेईल का? माझ्या या प्रश्नाला उत्तर म्हणून त्याने फक्त लिफ्टचा दरवाजा जोरात बंद केला। पुण्यात घर घेऊन 5-6 वर्ष झाली होती। त्याच्या नवीन फ्लॅटच्या पूजेला न जाण्या झाल्यामुळे आज आम्ही त्याच्या सर्व घराची टूर करत होतो। भाऊ हौशी असल्यामुळे आणि त्याला पगार पण तसा असल्यामुळे घरात सुख वस्तूची काही कमी नव्हती। भाऊने बेडरूम मध्ये LED, मिरर, PVP असं सगळं VIP डेकोरेशन केलं होतं। आमच्या सोबत आलेला कार्यकर्ता गाडी चालून थकल्यामुळे बेडरूम मध्ये फुलेशी करून झोपला होता। जेवणाची तयारी झाल्यामुळे आम्ही त्याला जेवण करायला झोपेतून उठवलं होतं। फोटोत दिसणाऱ्या आणि स्वयंपाक बनवायला अन्नपूर्णा असणाऱ्या आमच्या ताईने आमच्यासाठी चिकन बिर्याणीचा बेत केला होता आणि ती दम बिर्याणी दम देऊन पाहुण्यांना खाऊ घालत होत्या। मला वाटलं सगळे जेवायला बसले आणि ज्याचं घर असा मामाचा मुलगा का जेवत नाही? मग ताईच बोलली, हे जे अर्ध पाजीला दिसतंय ना, सगळं यांनी स्वतःच्याच घशात घातलंय। आलेल्या पाहुण्यांमध्ये मामा आणि मी नॉनव्हेज खात नव्हतो।
म्हणून मामाच्या मुलाने डायरेक्ट माझ्या हातात व्हेजचा मेनूच दिला. फर्स्ट टाइम पाहिल्यावर मला पण काही सुधारणा. त्याला बोललो तुला जे आवडत तेच बोलव. मग भाऊने ऑनलाईन बर्गर, कोल्ड कॉफी आणि फिंगर चिप्सची ऑर्डर दिली आणि ती ऑर्डर ताटात सजवून आमच्या दोघांपुढे सादर केली. बर्गर खायची आणि कोल्ड कॉफी प्यायची मामाच्या आणि माझ्या आयुष्यातली पहिली वेळ असल्यामुळे मामाला कशा संग काय खावा तेच समजत नव्हतं. इकडे मला पण काही गाजर अख्खा बर्गर तोंडात घालून खायचा प्रयत्न केला आणि कसं तरी करून आम्ही दोघांनी तो पावणा 4 संपवला. ते संपतो तोच लगेच समोरून मँगो ज्यूस आलं. गावून आलेला हा कार्यकर्ता उद्या आजारी पडल्यावर डॉक्टरला काय काय खाल्लं काय सांगावं या टेन्शन मध्ये दिसत होता. मग निघायच्या वेळेस शेवटी थोडी मस्ती केली आणि खतरनाक पावणाचार करणाऱ्या या कार्यकर्त्याच्या तावडीतून आम्ही सुटलो आणि मग शेवटी आम्ही या जोडीचा निरोप घेऊन परत घराच्या दिशेने निघालो. चला तर मग भेटू परत अशाच पुढच्या एखाद्या अतरंगी ब्लॉग मध्ये. पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद.